मग आम्ही काय बोललो थोडक्यात सांगतो. महाराज, आमचा एक मित्र होता सखाराम परांजपे. काय नाव? बोला बाबा, बोलण्याचा अधिकार संविधानानं दिलाय. हे आवाज दे दीपक की. आमचा मित्र होता सखाराम. म्हणजे महाराजांनी दरबारात सर्व जाती धर्माचे लोक जसे त्या अष्टमंडळावर ठेवले आणि जातीयता नष्ट केली, महाराजांच्या विचारांवर पाऊल ठेवून त्या काळात मी सर्व जाती धर्माचे मित्र केलेले होते. सखाराम परांजपे, मोरो वाळवेकर, व्यंकय्या, रामय्या, डॉक्टर विश्राम भोले, उस्मान भाई शेख सगळे माझे मित्र होते. आमचा मित्र होता सखाराम. त्या काळात माझे सर्व जाती धर्माचे मित्र होते आणि म्हणून मी माझ्या अखंडात म्हटलं, धर्म राज्य भेद मानवा नसावे. धर्म राज्य भेद मानवा नसावे, सत्यानं वागावं ईशासाठी. अरे ख्रिस्त, मोहम्मद, मांग, ब्राह्मण यांना धरावे मुराची बंदुकरी. अरे निर्विकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी. आमचा मित्र होता सखाराम. बघा, आपल्याला महाराजांचं ऐकायचं. 19 फेब्रुवारी 1869 ला पहिली शिवजयंती या ज्योतिरावांनी सुरू केली, पुण्यामध्ये केली. 10 दिवसांचा शिवजन्मोत्सव सुरू केला आणि आमचं एकच वाक्य होतं, आला आला शिवछत्रपतींचा मेळा, भटा ब्राह्मणांनो आता पळा पळा पळा. आमचा मित्र होता सखाराम परांजपे. बरं का, तो म्हटला आमच्या नातेवाईकाचं लग्न आहे, नातेवाईकाचं लग्न आहे. मी त्या लग्नाच्या मिरवणुकीत गेलो. महाराज, पुण्यातून मिरवणूक चाललेली, नवरदेव गाड्यावर बसलेला. त्या दोघांनी मला बघितलं. जसं त्यांनी मला बघितलं तसा त्यातला ताई एक जण मला म्हणाला, चालता तू आमच्या देवा धर्माच्या लग्नात आला, त्याच्यामुळे आमचा धर्म बुडाला. चालता चालता इथं का नाही मला बामण्यासारखं बोलता, पण महाराजांनी जरासं नाकातनं बोलायचं म्हटल्यावर. आमचे मित्र म्हणवणारे विष्णू शास्त्री चिपळूणकर होते. ते म्हणायचे, आम्हाला मित्र म्हणायचे आप्पा, पण म्हणायचे ज्योतिरावांची ती शैक्षणिक संस्था सुरू करू द्या, त्याचे शैक्षणिक कार्य हडपसर ते भांबुर्डा याच्या पुढे जाणार. आज विष्णू शास्त्री चिपळूणकरांना एमपीएससी ला 1 मार्कला विचारतात आणि आम्हाला अख्ख्या जगात विचारतात, कारण या लोकांचा उच्चार शुद्ध असावा याच्यावर जोर होता आणि या तात्यांचा विचार शुद्ध असावा याच्यावर जोर होता. हाकलून दिलो, राग आला. घरी गेलो, गार पाण्याने आंघोळ केली. म्हटलं ही बामणा आपल्या नावाने आंघोळ करतात, आता पण बामणाच्या नावाने आंघोळ करू हाय काय. पण माझ्या मनातला आकुड शांत होती. त्या मनुवाद्यांचा प्रत्येक शब्द माझ्या शरीराच्या रोमारोमात, नसा नसा, हृदयाच्या कप्प्यात घर करून बसला. एकच शब्द, तू आमच्या देवा धर्माच्या लग्नात आला, त्याच्यामुळे धर्म बुडाला. रात्रभर मला झोप नाही. मी या कुशीवरून त्या कुशीवर, रात्रीचे 1:30-2 वाजले. अचानक माझ्या बुद्धीला चालना मिळाली. बघा बरं का, या लोकांनी माझा लग्नाच्या मिरवणुकीत अपमान केला ना. आया बहिणींनो, हा अपमान झाला हे मला कधी कळलं माहितीये? ज्या वेळेस मी ज्ञान घेतलं, शिक्षण घेतलं, विचार करण्याची ताकद मला शिक्षणाने दिली. आणि त्याच रात्री मी ठरवलं, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा हाय का नाही. पण बोला की, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा. आपले स्लोगन पाठ करा आणि जे खरे फुले शाहू आंबेडकर विचारायचे ना, ते खऱ्याच्या नादीच लागणार नाही, हे लक्षात ठेवा. परवा एक कार्यक्रम केला, लहान पोरं गडबड करत होती. आप्पा म्हणले, पोरांनो गप्प बसा, तुम्हाला बुवाच्या ताब्यात येईल. एक पोरग उठलं, मला म्हणतं बुवाच्या ताब्यात कसं देणार. बुवालाच पोलीस पकडून घेऊन गेले. तिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा. आणि म्हणून मी एक
जानेवारी 1848 साली या पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. अरे सचिन तेंडुलकरनी सिक्सर मारला, टाळ्या वाजवायला सांगतायत का? वाजवा एकदा जोरात. म्हटलं त्याला आपल्या बायकोला शिकू. मी माझ्या बायकोला शिकवलं साऊला. मी म्हटलं साऊ हे बघ याला काय म्हणतात, आता काय शिकवतात, ए फॉर आणि भ भ. खरं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याप्रमाणे भ भाकरीतला शिकवायला पाहिजे, भाकरीतला. आणि का रे फॉर ऍपल, अननस कधी आणणार ताई, कधी खाणार. तुम्हाला जर का तुमची पोरं खऱ्या अर्थानं या देशाचा नागरिक करायचा असेल तर आता ए फॉर ऍपल म्हणून चालणार नाही, ए फॉर आंबेडकर म्हटल्याशिवाय पर्याय नाही.